ಲೋ ಸಾಲ್ಟ್ ಡೈಟ್ ಇಸ್ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಕಡಿಮೆ ಉಪ್ಪು ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಸರಳ ಐತ್ರಿ. 1 ಚಮಚೆ 1 ಪರ್ಸನ್ಗೆ 4 ಮಂದಿ ಇದ್ದರೆ 4 ಚಮಚೆ 1 ದಿವ್ಸಕ್ಕೆ 24 hours ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿರಿ. ಡನ್. ಸ್ಮೋಕಿಂಗ್ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು. ಸ್ಮೋಕಿಂಗ್ ಈಸ್ ವೆರಿ ಬ್ಯಾಡ್ ಫಾರ್ ಹೆಲ್ತ್. ಇಟ್ ಕ್ಯಾನ್ ಕಾಸ್ ಹಾರ್ಟ್ ಡಿಸೀಸ್, ಕಾರ್ಡಿಯಾಕ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಬರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪ್ಯಾರಲಿಸಿಸ್ ಹೊಡಿಬೋದು. कंपल्सरी स्मोकिंग बंद ಮಾಡಬೇಕು. आपण आपल्या पूर्वजांच्या सारखं जे जीवनशैली आहे ते आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे. सारखं वरचेवर खात राहणं, हे सगळ्या सवयी बंद करून आणि विकतचं आणून खायचं नाही. वेळ, जेवायची जी वेळ आहे ना ती खूप व्यवस्थित ठेवली पाहिजे. तो नाश्ता तरी असेल, दुपारचं जेवण, आणि वरचेवर खाण्यानं माणसाचं वजन वाढतं आहे. त्यामुळे वजन जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी जेवणाच्या वेळा आणि जेवणामध्ये आपण काय खातो ह्या 2 गोष्टीवरती लक्ष ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे वजन घटेल, BP कमी होईल, शुगर कमी होईल, झोप व्यवस्थित लागेल. आणि पूर्वी जे सांगितले तसं लवकर जेवणे, रात्रीच्या वेळी 7च्या आत जेवा, 7:30ला जेवा, 10 वाजता झोपी जा. त्यामुळे बरेच जे आपण म्हणतो की लाईफस्टाईल डिसीजेस, बऱ्याच ह्या गोष्टींवरती आपण कंट्रोल घेऊ शकतो. तर आपण आपल्या पूर्वजांनी जे शिकवलं आहे, त्यांच्याकडे पुस्तक होतं की नाही माहीत नाही, पण त्यांच्या अनुभवाने जे त्यांनी ज्या पद्धती घातल्यात त्या पद्धती आपण अवलंबणं हे खूप चांगलं आहे असं मी सांगेन. सर, 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत की हा प्रोग्राम डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन JNMCने घेतलेला आहे आणि अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. ह्या व्यतिरिक्त आमची 11 नंबर OPD असते, रोज चालू असते, जिकडे आपण BP बघतो. या व्यतिरिक्त आम्ही कॅम्प्स पण करतोय. कॅम्प्समध्ये आम्ही हायपरटेन्शनसाठी स्क्रीनिंग करून, ज्या लोकांना BPची सिम्पटम्स नसतात अशा लोकांना आम्ही स्क्रीन करून त्यांना BP वगैरे फ्रीमध्ये असे कॅम्प्स केले जातात. तर कुठली संघटना जर पुढे येत असेल तर आम्ही डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन विल वर्क विथ दोज ऑर्गनायझेशन्स आणि आम्ही कॅम्प्स ऑर्गनाईज करू शकतो. आमच्याकडे भरपूर स्टाफ आणि मॉडर्न इक्विपमेंट्स असल्यामुळे लवकर BP तपासून आपण लवकर त्याला हे करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर सगळ्यांनी सांगितलं त्याचं मी समराईज करून सांगतो की चांगलं नॉन प्रोसेस्ड फ्रेश फूड, ज्याच्यात मीठ कमी असेल, एक्सरसाइज दोन्ही प्रकारचे, स्टॅमिना बिल्डिंग आणि मसल बिल्डिंग, चांगली झोप आणि स्ट्रेस फ्री लाईफ आणि नो हॅबिट्स, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नीट केल्या तर हे जे सगळे बंधू भगिनी आहेत, म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, पॅरालिसिस, हे सगळ्या बंधू भगिनी आहेत ज्या एकाबरोबर एक येतात, या सगळ्यांपासून आपण लांब राहू शकतो. धन्यवाद.